नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रभाकर जाधव, भूगोल विभाग, केटीएचएम महाविद्यालय, नाशिक. आपण पहिल्या प्रकरणामध्ये काही मुद्द्यांचा आपण अभ्यास केलेला होता. आज आपण एन्व्हायरमेंटल जॉग्राफी, पर्यावरणीय भूगोल, पेपर फर्स्ट यामध्ये प्रकरण क्रमांक 2 एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स या प्रकरणाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये आपण ग्लोबल वॉर्मिंग अँड क्लायमेट चेंज पार्ट फर्स्ट म्हणजेच वैश्विक तापमानवाढ आणि हवामान बदल पार्ट 1 या मुद्द्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी अभ्यास करताना आपण या प्रकरणात काही मुद्दे प्रामुख्याने आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंग किंवा वैश्विक तापमानवाढ व हवामानातील बदल यामध्ये हरितगृह घटक, वैश्विक तापमानवाढीचे परिणाम आणि हवामानातील बदल या मुद्द्यांचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे ओझोन क्षय. त्यामध्ये क्लोरोफ्लोरोकार्बनचे स्रोत, ओझोन छिद्र, ओझोन कमी होण्याचे परिणाम हे मुद्दे अभ्यासणार आहोत. तिसरा मुद्दा म्हणजे महत्त्वाचा, त्यामध्ये आपण आम्लवर्षा अभ्यासणार आहोत, ॲसिड रेन अभ्यासणार आहोत. आणि चौथा म्हणजे रासायनिक खते व कीटकनाशकांचा अतिरेकी वापर, ओव्हरयूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स अँड इन्सेक्टिसाइड्स. त्यामध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांचे परिणाम हे आपण अभ्यासणार आहोत. तर आपण पहिला मुद्दा वैश्विक तापमानवाढ म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग हे आपण अभ्यासणार आहोत. तर वैश्विक तापमानवाढीमुळेच म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीच्या तापमानात सतत बदल घडून येताना दिसून येतात. म्हणजेच आपण जर बघितलं तर आज तापमानवाढीमुळे आपल्याला अनेक प्रकारचे बदल या पृथ्वीवर आज दिसून येतात. हवामान बदलामध्ये वाढत्या जागतिक पृष्ठभागाच्या तापमानाव्यतिरिक्त पर्जन्यमानातील बदल हे पर्यावरणावर प्रामुख्याने परिणाम करतात. म्हणजेच पर्जन्यातील बदल म्हणजेच आपण जर बघितलं तर आज पर्जन्याचं अतिशय मोठ्या प्रमाणावर असमान वितरण हे झालेलं आहे आणि त्याचे परिणाम आपण आज भोगत आहोत. साधारणपणे 20व्या शतकाच्या मध्यापासून पृथ्वीच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणावर बदल होत असल्याचे दिसून आले आणि मानवाने केलेल्या आर्थिक विकासासाठी औद्योगिकरण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आणि त्यामुळे बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड, ग्रीन हाऊसमधून मिथेन वायू उत्सर्जनाच्या मोठ्या प्रमाणावर परिणाम हा प्रामुख्याने दिसून येत आहे. त्याचबरोबर जीवाश्म इंधनाचे ज्वलन, कृषी उत्सर्जन आणि जंगलतोड देखील महत्त्वपूर्ण भूमिका या वैश्विक तापमानवाढीमध्ये बजावत आहे. म्हणजेच या सर्व कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर या पृथ्वीचं तापमान वाढत आहे आणि या सर्व घटकांचा प्रभाव हवामानाच्या संवेदनशीलतेवर, बर्फाचे आच्छादन कमी होणे, पाण्याचे बाष्प वाढणे, उष्णतेच्या लाटांची निर्मिती, वनआगी, वाळवंटाचा विस्तार आणि समुद्राचे पृष्ठभागाचे तापमान हे मोठ्या प्रमाणावर आज वाढत आहे. आपण बघितलं उष्णतेच्या लाटा या मोठ्या प्रमाणावर विविध भागामध्ये येत आहेत. वाळवंटीकरण वाढत आहे, म्हणजे वाळवंटाखालील प्रदेश हा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. समुद्राच्या पृष्ठभागाचं सुद्धा तापमान आज मोठ्या प्रमाणावर हे वाढत आहे आणि त्यामुळे आज अनेक त्याचे दुष्परिणाम हे या ठिकाणी आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळेच वातावरणातील वाढती ऊर्जा असेल किंवा बाष्पीभवनाचा दर असेल, यामुळे तीव्र वाळवंटाची किंवा वादळांची निर्मिती, हवामानातील बदल होण्याची शक्यता याचा प्रत्यक्ष परिणाम पायाभूत सुविधा आणि शेती उत्पादनाच्या उत्पादकतेवर हा प्रामुख्याने दिसून येत आहे.
अंटार्क्टिक महासागरामध्ये पृष्ठभागाच्या तापमानाची वाढ होण्यामुळे हिमनदी, समुद्रातील बर्फाचे वितळणे असेल हे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. म्हणजेच त्यामुळे समुद्राची पातळीसुद्धा ही वाढलेली आहे आणि त्याचेही परिणाम हे मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा हरितगृह, ग्रीन हाऊस. तर पृथ्वीवरील वातावरण हे पृथ्वीभोवती हरितगृहांचं कार्य करीत असतं. पृथ्वीवरून उत्सर्जित होणारी उष्णता वातावरणामुळे एकदम उत्सर्जित होत नाही. पृथ्वीला वातावरणाचं एक संरक्षण कवच हे प्रामुख्याने लाभलेलं आहे. कृषीमधील अधिक उत्पादनासाठी तापमान नियंत्रित करणारी हरितगृहांची निर्मिती ही प्रामुख्याने या वातावरणातून केली जाते आणि या हरितगृहातील तापमान बाह्य तापमानापेक्षा नियंत्रित केलेलं असतं. म्हणजेच त्या ठिकाणी हरितगृहावर काचेचे किंवा एक्रेलिकचे पॅनल हे बसवलेले असतात आणि हरितगृहामध्ये सूर्यकिरण प्रवेश करतात. त्यावेळेस हरितगृहातील वनस्पती व जमीन सौर ऊर्जा शोषून घेतात. त्यामुळे हरितगृहातील तापमान वाढते. यालाच हरितगृह परिणाम, ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हटलं जातं. म्हणजेच अशा प्रकारे वातावरणातील उष्णतेला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे त्या ठिकाणी नियंत्रित केलं जातं हरितगृहामध्ये आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याचा परिणाम होत असतो. त्याचबरोबर या वातावरणातील उष्णतेला अडवणाऱ्या वायूंना हरितगृह वायू असं म्हटलं जातं आणि वातावरणामधील ऑक्सिजन, ऑर्गॉन आणि नायट्रोजन या वायूमुळे अवरक्त किरण म्हणजेच त्याला इन्फ्रारेड रेज असं त्याला म्हटलं जातं. म्हणजेच हे अवरक्त किरण शोषले जात नाहीत, परंतु काही प्रमाणात कार्बन डायऑक्साईड, मिथेन बाष्प आणि इतर वायू शोषून घेतात. अशा प्रकारची क्रिया सुरू राहून उष्णतेचे वाहक असणारे आवश्यक किरण वातावरणात अडवून पडतात. त्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढण्याची क्रिया होत राहते. आता हे इन्फ्रारेड रेज जे आहेत हे उष्णतेचे वाहक आहेत. म्हणजेच त्या ठिकाणी उष्णता ही मोठ्या प्रमाणावर वाहून नेली जाते आणि त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढीस या किरणांमुळे मदत होते. त्यानंतर हरितगृह घटक. आता हे सोर्सेस ऑफ ग्रीन हाऊस कॉजेस जे आहेत म्हणजेच त्या ठिकाणी पहिला जो आहे तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड. तर कार्बन डायऑक्साईडची निर्मिती प्रामुख्याने इंधनाचे ज्वलन म्हणजेच त्या ठिकाणी कोळसा असेल किंवा नैसर्गिक वायू असेल, खनिज तेल असेल यासारख्या इंधनांचं ज्वलन केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड वायूचा पुरवठा यांच्या ज्वलनातून होत असतो आणि त्यामुळे ते पृथ्वीवर वाढत आहे. घनकचरा, वनस्पती आणि इतर जैविक सामग्रीमार्फत ही त्याचं वाढ होत असते. वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाणसुद्धा आज दिवसेंदिवस वाढत आहे. मानवाच्या आर्थिक विकासासाठी पर्यावरणातील मानवी हस्तक्षेप, औद्योगिकरण व इतर कार्यांमुळे वातावरणामध्ये या 3 शतकात सुमारे 620 अब्ज टन एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन हे झालेले आहे. त्यानंतर पुढचा घटक म्हणजेच मिथेन, CH4. तर मिथेन हा कोळसा, नैसर्गिक वायू व तेलाच्या निर्मिती आणि वाहतुकीच्या दरम्यान हा मिथेन मोठ्या प्रमाणावर उत्सर्जित होत असतो. तसेच पशुधन, इतर कृषी प्रक्रियामार्फत होणारे उत्सर्जन आणि महानगरपालिकेच्या परिसरात घन कचरा कुजतो तेथे मिथेनची निर्मिती ही होत असते. त्यानंतर ओझोन, O3 हा घटक जर आपण बघितला तर पृथ्वीवरील संरक्षण कवच म्हणून ओझोनचा उपयोग हा प्रामुख्याने होत असतो. साधारणपणे 2000 दशलक्ष वर्षापूर्वी वैश्विक अपघातातून समुद्री पाण्यामध्ये असलेल्या जीवसृष्टीकडून निर्माण झालेला प्राणवायू हवेत मिसळला. त्याचा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 ते 50 किलोमीटर उंचीवर असलेल्या सितांबराच्या पट्ट्यामध्ये त्याचा थर हा त्या ठिकाणी आहे. पृथ्वीवर
येणाऱ्या अतिनील किरणांपासून संरक्षण करण्याचे कार्य ओझोन थरामुळे सुरू आहे. म्हणजेच या पृथ्वीवरील जीवसृष्टीचं संरक्षण या ओझोन थरामुळे प्रामुख्याने होत आहे आणि ओझोनच्या निर्मितीशी वातावरणातील प्राणवायूंशी O2 म्हणजेच अतिनील किरणांचा संबंध येतो. ज्यावेळेस तेव्हा ओझोनची निर्मिती म्हणजेच ही होते नायट्रोजन ऑक्साईड आणि इतर विषारी वायू यांच्या अतिनील किरणांशी रासायनिक संयोग होऊन ओझोनची निर्मिती होते. त्यानंतर पुढचा म्हणजे नायट्रस ऑक्साईड N2O. तर कृषी व औद्योगिकरणामुळे जीवाश्म इंधन, घन कचरा, सांडपाणी यामधून नायट्रस ऑक्साईडची निर्मिती ही प्रामुख्याने होत असते. नायट्रस ऑक्साईडचे वातावरणातील प्रमाण हे जरी अत्यल्प असलं तरी औद्योगिक क्रांतीनंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. दिवसेंदिवस शेतीमध्ये होणाऱ्या रासायनिक खतांच्या वापरामुळे नायट्रस ऑक्साईडमध्ये वाढ होताना ही प्रामुख्याने दिसून येत आहे. म्हणजेच आपण जर बघितलं तर शेतीच्या आधुनिकीकरणामुळे थोडक्यात आपल्याला सांगता येईल. म्हणजेच आपण वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक खतं हे उत्पादन वाढीसाठी वापरतो आणि त्यातूनच हा नायट्रस ऑक्साईड हा त्या ठिकाणी वाढतो. त्यानंतर आपण इतर वायू जर आपण बघितले तर हायड्रोफ्लोरोकार्बन, परफ्लोरोकार्बन, सल्फर हेक्साफ्लोराईड आणि इतर नायट्रोजन ट्रायफ्लोराईड हे कृत्रिम व शक्तिशाली ग्रीनहाऊस वायू आहेत. विविध औद्योगिक प्रक्रियेतून हा त्या ठिकाणी उत्सर्जित होतो. त्यानंतर पुढचा म्हणजे पाण्याची वाफ H2O. तर ग्लोबल वॉर्मिंगमध्ये पाण्याच्या वाफेचा सुमारे 60% सहभाग हा प्रामुख्याने आपल्याला दिसून येतो. विमानाच्या उड्डाणातून दरवर्षी 80 दशलक्ष टन पाण्याची वाफ ही वातावरणात सोडली जाते. पाण्याचे रेणू कार्बन डायऑक्साईडपेक्षा 200 पटीने अधिक दीर्घ लांबीचे तांबडे किरण शोषून घेतात. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगसाठी पाण्याची वाफ हा महत्त्वाचा घटक हा प्रामुख्याने मानला जातो. त्यानंतर भूकंप व ज्वालामुखी उद्रेक, अर्थक्वेक अँड व्होल्कॅनो. तर भूकंपामुळे वातावरणामध्ये धूळ, राख आणि इतर वायू पसरल्यामुळे तापमान वाढीस मदत होते. अचानक ज्वालामुखीचे उद्रेक होऊन भूगर्भातील लाव्हारस बाहेर पडतो. त्यामुळे तेथील तापमानात वाढ होत असते आणि या वाढीसाठी धूळ, राख आणि इतर वायू जबाबदार असतात. ज्वालामुखीच्या उद्रेकाबरोबर पाण्याची वाफ, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड यांची निर्मिती होत असते आणि हे वायू देखील तापमान वाढीस कारणीभूत ठरताना दिसून येतात. त्यामुळे या ठिकाणी या भूकंप आणि ज्वालामुखीमुळे सुद्धा त्या ठिकाणी ही ग्लोबल वॉर्मिंगला मदत होत असते. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे जमीन उपयोग, लँड यूज. अलीकडच्या काळात जमिनीचा वापर काही प्रमाणात वृक्षतोड करून औद्योगिकरण, काँक्रिटीकरण झाल्यामुळे त्याचा परिणाम तापमान वाढीवर होताना दिसतो. नैसर्गिक व घनदाट जंगल यांच्या प्रदेशातील हवामान थंड आढळते. औद्योगिकरण व नागरीकरण भागात तापमान वाढ ही दिसून येते. म्हणजेच ज्या ठिकाणी जमिनीचा वापर औद्योगिकरणासाठी आणि काँक्रिटीकरण म्हणजेच वसाहतींसाठी हा मोठ्या प्रमाणावर झालेला आहे किंवा होत आहे, त्यातूनही मोठ्या प्रमाणावर या पृथ्वीचं तापमान वाढत आहे. त्यानंतर धूलिकण, डस्ट पार्टिकल्स. तर यामध्ये आपण जर बघितलं तर उद्योगधंदे, वाहने, वनांना लागणाऱ्या आगी, धूर, भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक या कारणांमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर धूलिकणांचं प्रमाण
हे मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि त्यामुळे धुलीकणांमध्ये कार्बनचे कण, सल्फेटचे कण असल्यामुळे उष्णतेचं प्रमाण हे वाढतं आहे आणि तर काही कणांमुळे ते कमीसुद्धा होतं. म्हणजेच जागतिक तापमानावर धुलीकण निश्चितप्रमाणे परिणाम हे करत असतात. त्यानंतर हिमबर्फ, स्नो, आईस. तर उंच पर्वतीय प्रदेश किंवा ध्रुवीय प्रदेशांमध्ये बर्फाचं प्रमाण हे जास्त असतं. यावरून सूर्याची किरणे परावर्तित होतात, त्यामुळे उष्णता शोषून घेतली जात नाही. म्हणजेच त्या ठिकाणी आरशासारखं कार्य हे म्हणजेच मिररसारखं कार्य हे बर्फाच्छादित प्रदेश करत असतात. भूपृष्ठावर बर्फाचं किंवा हिमाचं आवरण किती आहे याचा परिणाम तापमान वाढीवर होतो. जागतिक तापमान वृद्धीमध्ये हिमाच्छादित प्रदेशांचं प्रमाण तुलनेनं हे कमी कार्य करतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा पार्ट 1 यामध्ये आपण काही मुद्द्यांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. तर आपल्याला काही यामध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही मला फोनवर म्हणा किंवा इथं मी माझा मेल दिलेलाच आहे, यावरती तुम्ही मला कधीही विचारू शकता. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू.